2 पायली म्हणजे किती का बुडगे? खूप म्हणजे खूप का? अरे 2 पायली म्हणजे 8 शेर, थोडे थोडके नाही. एक भला माणूस येऊन मागणी सांगून गेला. खरंच भला माणूस आहे ना ग बुडगे, नाहीतर द्यायचा इथं येळेला खो. चुप मेल्या, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. आई ग, खरंच लागलं का रे बाळा? हा बाळा, म्हणजे मला कामाला जुमणार असतील ना ग बुडगे? अरे झुंपणार नाही रे, पण तू मला मदतीला हवायस. तू एक काम कर, हे आवळे धुतलेले आहेत ना ते आत नेऊन ठेव, हे बाकीचे मी घेऊन येते. सावकाश, पारशील बिडशील. म्हातारी आत गेली की हो, मोठी मागणी आली आहे एवढंच कळले की, पण कोणी दिले का दिले हे कळायला नको का? आता आज जाऊन भिंतीला लावावा लागणार कान म्हणतो मी, तरच उत्तम बातमी मिळेल की हो. पाण्याचा एक थेंबही आवळ्यावर राहता कामा नये, चांगले खसा खसा पुसा. काय पांडू? कळलं ग बुडगे, कळलं. तेच तेच किती वेळा सांगतेस ग? अरे एक थेंबही आवळ्यावर राहिला तर मोरावळा खराब होतो, काळजी नको घ्यायला. अरे हे मागणीचे मोरावळे आहेत, आपलं काम कसं चोख हवं. कुठे होतीस तू माई? आजोबांच्या भाकऱ्या दे ना ग लवकर. बघ कसा विठुरायासारखं उभा केलंयस तुम्हाला. हो की नाही आजी? तशीच उभी आहे ना मी. मुलांच्या समोर तरी रागवल्यात, अबोला आहे, हे नको दिसाय. हे घे पांडू, न्याहारी वाढू का रे तुला? आम्हाला यायच नाही न्याहारी बिहारी करायला, लई काम आहे तो आम्हाला ना ग बुडगे, हो की नाही? हो तर. पांडू तोऱ्या दाखवू नकोस हा. नेहमी तर मला खाऊ दिला नाही, मला खाऊ दिला नाही अशी तक्रार करत असतो. अगोदरपणा करू नकोस, नाहीतर आजी रागवेल तुला. हो की नाही ग आजी? हा बुडगी काय मला वरडतच नसते आज मी तिची मदत करतोय ना. 2 पायली मुरावळा तयार करायचा आहे, त्रास देऊ नगस. अगं बाई, 2 पायलीचा मुरावळा? मला नव्हतं ठाऊक. कोणाची मागणी आहे? एवढी मोठी मागणी आहे तरी कोणाची? मला सांगायचं ना, मी बाकीची कामं बाजूला ठेवली असती. आता एवढे आवळे बघितल्यानंतर तर्क नको चालवायला. मी काय पांडूच्या घरी गेले नव्हते त्याला सांगायला, तो आला विचारला म्हणून सांगितलं. कुणी विचारलं नाही तर काय सांगणार? काय रे पांडू? मला काय बी कळत नाही, फक्त तू बोलतेस ते गोड वाटते. पात्र आहेस तू, पात्र. आणि काय ग सखू, तुला पण सांगते, नाहीतर उद्या म्हणशील मला नाही सांगितलं. आपले विश्वंभर शास्त्री आहेत ना, त्यांची मागणी आहे ही. म्हणजे ही मोठी मागणी विश्वंभर शास्त्रींची मिळाली. मिळाली हवी होती ती बातमी मिळाली. बिचारे चांगले आहेत पण गांजले आहेत, नव्याने व्यवसाय सुरू करतायत. 2 पायली मोरावळा मागितला त्यांनी, काल येऊन विचारून गेले. जमेल ना? मटण न जमायला काय झालं, लगेच लागतो कामाला. आता येऊन मोल सुद्धा देणार आहेत ते. अगं बाई,
आगाऊ मुलंही ते येणार आहेत. किती छान. बरं झालं सांगितलं असते. मी पटकन हे भाकऱ्या बुवाजोबांना देते आणि तुम्हाला मदतीला येते. लवंग वेलची कुटून दे. बरं झालं सांगितलं. 9वी पर्यंत जर आपण त्याचं कर्ज फेडलं नाही तर आपल्याला आपल्या सखूचं त्याच्याशी लग्न लावून द्यावं लागणार आहे. मला मुळीच बोलायचं नाही तुझ्याशी. तू इतकी भयंकर गोष्ट ही मला सांगू नये. मी सगळंच सांगते ग, पण मलाच लोक सांगत नाहीत. अगदी महत्वाची गोष्ट सुद्धा. आजी उमाईवर रागवलीये का? पण का? उमाईने काय चूक केली असेल? पण उमाई कशी चुकेल? ती तर उमाई आहे ना. पण आजी तरी उगीच का रागवेल? ती तर आजी आहे. उमाई, मी येते हा. आपण हरीची टोपली न घेताच कामावर गेले. सासूबाई, मी जाऊन देऊन येऊ का? नाही बोलले तर माझा लेक उपासी. नाही कुठल्या तोंडाने बोलणार. ज्यांना न्यारी घेऊन जायचं आहे त्यांनी जावं. आम्ही करू इथे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यांनाच कळ सोसावी लागणार आहे. पण आजी कशाला? मी घेऊन जाते ना न्यारी. बुवाजोबांच्या या भाकऱ्या देऊन येते, मग आप्पांना न्यारी देऊन येते. बरं शहाणपण सुचलं तुला. जा तूच. पण वेल्हाळपणे तिथं गोष्टी करत बसू नकोस विनाकारण. लवकर परत घरी ये. इथे काम आहे. एकाला एक हात असले तर काम चटाचट होत असतात. हो आजी. पुरी सांभाळून जा. हो पांडू आजोबा. विश्वंभर शास्त्री, शिवाप्पाच्या घरी नोंदवलेली 2 पायली मोरावळ्याची मागणी रद्द करा. आता शिवाप्पाला मदत म्हणजे मालकांशी वैरच की र. ते नाही वाकडं घेणार आपल्याशी. काही खूळ लागलं की त्यांना. शिवाय त्यांचं बी कर्ज आहे की आपल्याकडं. व्याज चुकते होईलच. नाही म्हणजे आणि मुद्दलासाठीच कटाटोप चालू. 6 पोरींच्या हुंड्यासाठी कर्ज काढलं आणि कंबरडच मोडलं. म्हणून नवीन उद्योग आरंभला होता. उद्योग मोरावळ्याचा? फक्त मोरावळे नाही, 4-4घांकडून जिन्नस गोळा करणार. पेटेत विकायला बसणार. पण लज्जा बाळगून चालणार नाही. करा करा करा. उद्योगधंदे करा. त्याच्याशिवाय आमचं कर्ज कसं फेडता येणार नाही का? आणि तशी बी तुमच्या घरावर जप्ती बिप्तीची नौबत नको यायला आहे ना. घाबरू नका. आणखीन 10 ठिकाणावरून तुम्हाला जिन्नस मिळवून देतो. आणि शिवाय कर्जाची मुदत बी वाढून देतो की. उपकार झाले. पण अट एकच, आधी जाऊन त्या शिवप्पाच्या घरी दिलेली 2 पायली मोरावळ्याची मागणी रद्द करायची. हो आधी म्हणजे आत्ताच. निघा की. होय, तिकडे जातो. आताच निघतो आणि मागणी रद्द करतो. येतो.
या डब्याचं काय करायचं तुला चांगलं ठाव आहे. निघ. किती काम करताय तुम्ही? तुमचे हात किती झपाझप चाललेत. सकाळपासून थांबलंच नाही आहात ना. बघा किती घाम आलाय तुम्हाला. हाच काम पूर्ण करायचंय ना बाळा. हाच काम पूर्ण केलं तरच मूल मिळेल. ते तर मिळणारच हो. आधी न्याहारी करून घ्या. उपाशी पोटीच काम करताय. सखू आज माझ्याकडे खरंच वेळ नाही बाळा. सखू हा लागलं असतं ना तुला. तू बाजूला हो बरं. नाही, जोपर्यंत तुम्ही न्याहारी घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कामच करून देणार नाही. सखू आई बाळा आज नाही नाही म्हणजे नाही. बर ठीक. अप्पा आता न्याहारी करायची. मी जीवा काकांना विचारू. नको सखू. जेव्हा काका जरा जास्त चिडचिड. आज काम पूर्ण करायचं आहे ना सखू. आज काम पूर्ण केलं तरच आपल्याला मोल मिळेल. चल आपण लवकर आटपूया. अप्पा 4 घास खायला काही वेळ लागत नाही. वा छान. हे काय कामाला आलाही नाहीस आणि लगेच खायलाही बसलास. मी तुला सांगितलं होतं काम पूर्ण झाल्याशिवाय मोल मिळणार नाही. मग म्हणू नकोस मोल दिलं नाही म्हणून. चल 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 कामाला लाग. हात उचल फटाफट. चल चल चल. जीवा काका तुम्ही आपणवर का रागवताय? ते कामच करत होते. न्याहारीला नको म्हणत होते. मीच त्यांना आग्रह केला. सखू बाळा मी इथे कामाला आलोय ना बाळा. मग इथले नियम मला पाळावे लागतील ना. आणि तू यात मध्ये बोलणं बरोबर नाहीये बा. आणि जीवा दादा सखूने तुम्हाला उलट उत्तर दिले यासाठी तिच्यावर राग मानू नका. तिच्या वतीनं मी तुमची माफी मागतो आणि कामाला सुरुवात करतो. शिवापाला दमडा दिला सरबट. माइंडर राबवून दे त्याला. पार पिट्ट्या पडला पाहिजे दादा. लागा कामाला.
काका खूप बदललेत. हे रावळ्यात येणारे, हसून बोलणारे जीवा काका नाहीयेत. असं खाण्यावरून कोणी कोणाला बोलतं का? तुम्ही घास खायला गेला आणि अप्पा, जीवा काका खूप बदललेत. बदल हा तर निसर्ग नियमच आहे ना बाळा. कधी माणसाची वेळ बदलते, कधी वेळच माणसाला बदलवते. पण एकदा का आपण हा बदल स्वीकारला ना तर काही त्रास नाही होत. पद्धत बदलायची, सवय बदलायची. असं म्हणतात ना, वाटेत जर काटे असेल तर ती वाट नेहमीच मनात राहते. बदल हा तर निसर्ग नियमच आहे ना बाळा. कधी माणसाची वेळ बदलते, कधी वेळच माणसाला बदलवते. पण एकदा का आपण हा बदल स्वीकारला ना तर काही त्रास नाही होत. किती सोपं सांगितलं हो. बदल स्वीकारले की त्रास होत नाही. पद्धत बदलायची, सवय बदलायची. माझंच म्हणलं तुम्हाला. अप्पा, आता पद्धतही बदलली आणि सवय सुद्धा. तुम्ही काम करत असताना मी तुम्हाला बरं होते ना, म्हणजे तुमच्या कामात खोळंबाही होणार नाही आणि न्याहारी पण होईल. तुकल्या पानाला देई वृक्षाचे रे बळ. ओ देई वृक्षाचे बळ. सावलीत विसावलो, सावलीत विसावलो. सवे मायेची वाकळ, सवे मायेची वाकळ. शिवप्पा, शिवप्पा. वा 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 वा, अगदी वेळेवर आलात. आत्ताच मोरवळा बरणीत भरला, झाकणा लावून फडकी बांधून झाली, एवढ्यात तुम्ही आलात. म्हणजे 2 पायली मोरवळा झाला. पण हो, वेळ कशाला काढायचा. तुम्ही सांगितलं आणि पदर बांधून कामालाच लागलो. अरे बापरे. का गो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? या बसा, मी गुळ पाणी घेऊन येते. सुद्या, मी आणते. नाही नाही, तसं नाही. तसं नाही म्हणजे? अहो, पण मी आगाऊ मूल दिलेलं नाही आणि जोवर मी ते देत नाही तोवर माझी मागणी पक्की समजणार नाही असे मला वाटले. म्हणजे अहो, काय म्हणायचंय शास्त्री बुवा? आगाऊ मुलासाठी आपण राहाळ्यात अडवून धरतो का? हो, आपला शब्द हेच प्रमाण असतं ना. नाही हो, त्याचं काय झालं? मी कर्जफेडीसाठीच हा उद्योग मांडत होतो. होतो होतो म्हणजे असा विचार प्रत्यक्षात उतरवणं सोपे नाही हे मला समजले. 10 उठाबशा काढून बघितलं तर जमेना. मग उमजले की आपल्याच्याने हे दुकान प्रकरण काही झेपेल असं वाटत नाही. म्हणून म्हटलं आपली मागणी तातडीने रद्द करून
येऊया. तुम्ही 2 पायली करण्याचा घाट घालायला नको. मुख्य म्हणजे तुमचं नुकसान व्हायला नको. वय झालं, क्षमा करा. आप्पा, आता दुपारचं जेवण पण असं चालेल ना? नको, माझं पोट तृप्त झालं. आता रात्री सुद्धा मला जेवणाची गरज नाहीये. माझं पोट भरलंय बा. आणि तूच म्हणालीस ना घरी 2 पायली मुरावळा करायचा आहे म्हणून, घरी जा आणि उमाईला मदत कर. चालेल. पुरी, आय पुरी. आप्पा, हा की राहत माझं नाव पुरी पुरी करतोय. मग आता काय त्याला रागव का? नको, गोड येतो. तू का आलायस इथे? बुडगीनं धाडलया. पुरी कुठं रमली नाही ना ते बघाया. अरे बाबा, नाही नाही, तुझी पुरी मला इथे भरवत होती. आणि तुम्ही दोघे फार गुणी आहात. कुणी वावग बोल लावेल असं तुम्ही कधीच वागणार नाही. आता घरी जा, आजी आणि उमाईला मदत करा आणि मला काम करू द्या. सखूच्या न्याहारीमुळे मला 10 हत्तींचं बळ आलंय. बघतोयस का? नाही बा, रोज नसती का? नाही, तिला आठवडी बाजार म्हणतात. ही 7 दिवसातून एकदाच भरते. म्हणजे आपण 7 दिवसातून एकदाच यायचं. ताजी ताजी भाजी, ताजी ताजी भाजी, वांगण, भोपळा, कारलं, काकडी. घ्या घ्या ताजी बांगडी. हिरव्या आणि पिवळ्या, जांभळ्या आणि निळ्या. घ्या घ्या ताज्या बांगड्या. बघितलं का पुरी, केवढी हुशार आहे ती. तू बी घे की बांगडी. लांबून कशा पायी बघती. ताज्या बांगडी घ्या, ताज्या बांगड्या. आता नको रे, आमचं कर्ज पेटलं ना की मग मी घेईन ना. म्हणजे कधी? आता 2 पायलांनी मागणी दिली आहे ना. आजी किती खुश आहे बघितलंस ना. आता मागण्या वाढतील आणि आमचं कर्ज पण लवकर फिटेल.